शिक्षण नाहीये, परंतु मोटरसायकल 1.5 लाखाची मोटरसायकल त्यांच्याकडे आहे, आयफोन आहे, फिरायला त्यांच्या खिशामध्ये पैसे सुद्धा आहेत. हे नेमकं कुठून येत आहेत याचा सुद्धा तपास आता पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने सुद्धा केला पाहिजे. बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा एमआयएमचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. तुमच्याकडे काय पुरावे आहेत की तुम्ही इम्तियाज जलील हे कुठेतरी त्यांचं नाव घेत आहेत, तर काय ठोस पुरावे आहेत का किंवा ठोस कारण आहे का? तुम्हाला माहितीचं सांगतो की ह्या जी नाशिकमध्ये पकडली गेली तिला उघड पाठिंबा देणार आहे. का द्यायचं तुम्हाला पाठिंबा? काय तुमचा संबंध होता? तिलाही पाठिंबा तुम्ही का दिला? तुम्ही जाऊन प्रेस त्याच्या संदर्भामध्ये घेतात, जाहीर भाषणामध्ये ते स्टेटमेंट करतात. मुंब्रेच्या प्रकरणात तसं झालं होतं. मुंब्रेचं प्रकरण आपण हे राजकारण म्हणून जरी बाजूला सारलं तरी जातीवादाचा वास त्या सर्व प्रकरणाला होताच. म्हणून तुम्हाला या सगळ्यांची बाजू घेऊन नेमकं काय घडवायचं होतं याचा तुमचा हेतू स्पष्ट होतो. म्हणून मी सांगितलं की याची चौकशीही झाली पाहिजे. आम्हाला शंका आहे, लोकांची चर्चाही आहे. एवढं नाशिकची ती महिला मुंबईला जात नाही, मालेगावला जात नाही, ठाण्याला जात नाही, ती संभाजीनगरलाच काय येते? तो नारेगाव परिसर ज्यांनी पाहिलाय त्यांना माहिती की तो परिसर कसा आहे. तिथं थांबून म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही की अशा ठिकाणी ती बाई थांबली असेल. म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगर हे आजपासून नाही तर अनेक वर्षापासून अतिरेकी कारवाईसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांना सेन्सिटिव्ह म्हणून अनेक वेळेला घोषित सुद्धा ह्या जिल्ह्याला केलेला आहे. मग हा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल. ती महिला प्रेग्नंट होती असं नीला खानचं म्हणणं होतं. हे सगळं झूट आहे. ती नीला खान कसली प्रेग्नेंट वगैरे आली? मग त्या टायमाला तिने अप्लिकेशन केले असेल तर आता 2 महिने झाले तिला अप्लिकेशन करून. मग आता तर डिलिव्हरीला आली पाहिजे. असं काही झालंय का? परंतु खोटे बनाव करून या पद्धतीला कसं डायव्हर्ट करता येईल आणि कशा पद्धतीने आपली सुटका होईल हा त्यांचा तो प्रयत्न होता. सर, जवळपास 1.5 महिने तिला ती पोलिसांच्या हाती लागत होती. ज्या परिसरातून पकडली गेली तिकडे एमआयएमच्या लोकांचं काही वर्चस्व आहे का आणि त्यांनी तिला लपवून ठेवण्यात देखील मदत केली असं वाटतं? एमआयएमचे जे आता नगरसेवक निवडून आलेले त्यांचं जर कॅरेक्टर जर पाहिलं, 33 नगरसेवकापैकी किती नगरसेवक हे अशा क्राईमच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. आताही एक फरार आहे नगरसेवक, म्हणून त्यांची पार्श्वभूमी तीच आहे आणि त्यांचं असलेलं काही भागातलं वर्चस्व त्याचा यांनी घेतलेला तो फायदा आहे. म्हणून दरवेळेला जी काही लढाई किंवा जे काही राजकीय सुद्धा वाद जे होतात ते एमआयएम वर्सेस इतरांच्या बरोबर होतात. म्हणून त्यांचा हात हा निश्चित त्याच्यात आहे. तर आणखी काही म्हणजे तिला 1.5 महिने ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती तर तिला कोणाचं तरी समर्थन असल्याशिवाय हे शक्य नाही. पोलीस तिच्या मागावर होते. तर तुम्ही काही माहिती घेतली असेल, कोण तिला मदत रसद पुरवत होतं याची काही माहिती मिळाली? माझ्याकडे जी माहिती आलेली म्हणून तुम्हाला सांगितलं. काल ती पकडली गेली एकटी होती का? नाही. तिची आई पण होती, तिची मावशी पण होती. या 3 जणी तिथं थांबलेल्या होत्या. ती ज्या भागामध्ये आली तो भाग इतका गजबजलेला आहे आणि अत्यंत मध्यमवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात. कचरा वेचणारे, लोखंड स्क्रॅप विकणारे, दारूच्या हातभट्ट्या चालवणारे, गांजा विकणारे, असा एक मोठा गट त्या ठिकाणी कार्यरत आहे. बटनाचा जो काही चालता व्यवसाय तो म्हणजे नशेखोराचं जे काही केंद्र आहे ते नारेगाव आहे. म्हणून काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता.
एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. तर तुम्ही सर म्हटलं की आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी असे सगळे प्रकार होतात, हे होतात. सरकार आपल्या गृहखातं आपल्याकडे आतापर्यंत कारवाई का नाही झाली? आम्ही अनेक वेळेला पोलीस कमिशनर यांच्या माध्यमातून अनेक वेळेला रेड केलेले आहेत. म्हणजे पुड्या नाही तर पोत्यांनी गांजे आम्ही तिथं पकडलेला आहे, बटन पकडलेले आहेत, काही क्राईम करणारे लोक पकडलेले आहेत, काही लोकांना एनएसए खाली सुद्धा टाकलेलं आहे. परंतु तिथलचा ते जे काही सत्र आहे ते 2 दिवस थांबतं, 4 दिवस थांबतं, पुन्हा काहीतरी नव्याने उभारी येते, नव्याने पुन्हा केले जातात. हे जे काही 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहेत ते आपल्याला सेफर साईड किंवा जागा सेफ जी कोणती आहे ती त्या भागात तेच त्यांना वाटते, म्हणून सगळे धंदे त्या ठिकाणी केले जातात आणि पोलिसही नेहमी त्याच्यावर ऍक्शन ही घेत असते. तुम्ही पालकमंत्री आहात, पालकमंत्री असून सुद्धा तुम्ही ही सगळी तुमची उणिवा जी आहेत त्या मतदार तुमच्या विभागातल्या त्या तुम्ही सांगताय. कुठेतरी प्रशासन हतबल आहे का? पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भात गांभीर्याने कारवाई नाही करत आहे? पोलीस प्रशासनाने गांभीर्याने कारवाई केली पाहिजे या संदर्भामध्ये जाहीर स्टेटमेंट मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. काही ठिकाणी पोलीस एकदम चारित्र्याचे स्वच्छ आहेत असं समजण्याचं काही कारण नाही, परंतु काही ठिकाणी पोलीस चांगलं काम करतात हेही मान्य करावं लागेल. मी जाहीरपणे हे स्टेटमेंट केलं होतं की पोलिसांनी अशा ठिकाणचे जे काही हप्तेखोर आहेत त्यांच्या त्या डिपार्टमेंटल्या लोकांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. आमच्याकडे देवगिरी टेक्सटाईल मिल आहे, त्याच्या बाजूला संध्याकाळच्या टायमाला हे गर्दुले सर्व बसलेले असतात, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे अनेक वेळा सांगितलंय, परंतु कारवाई म्हणावी तेवढी दुर्दैवानं झालेली दिसत नाही. त्याचा परिणाम आज ती हिबा खान त्या ठिकाणी पकडली गेली. गृहखात्याचा फेलियर आहे. गृह खात्याचा फेल्युअर म्हणण्यापेक्षा पोलिसाचा जो काही कारवाई करायचा प्रकार आहे तो थोडासा कमी पडतोय आणि आता पोलीस तर मला वाटतं ऍक्टिव्ह होतील. परंतु कुठेतरी संभाजीनगरचे जे पोलीस कमिशनर आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन गांभीर्याने नाही आहेत का? कारण की सातत्यानं तुम्ही म्हणतात अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडतात, धर्मांतराच्या असतील किंवा कोणाला लपायचा अड्डा संभाजीनगर बनतोय. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या शहराला आहे, त्यांचं नाव कुठेतरी खराब होतंय. नाही, मी पोलीस कमिशनरला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्याकडून आम्हाला जी काही कारवाई करण्याची अपेक्षा आहे ती तुम्ही फुलफिल केली पाहिजे. तुमच्या कोणत्याही पोलिसाकडून चूक होता कामा नये. गुंडाचा धाक पोलिसावर नसावा तर पोलिसांचा धाक हा गुंडावर असावा. परंतु काही लोकांचे जे काही लागेबांधे आहेत पोलीस खात्याशी, त्यामुळं असे प्रकाराला वाव मिळतो आणि मला वाटतं आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेतल्यामुळं हे सर्व प्रकार थांबतील अशी अपेक्षा आहे. सर सातत्यानं एकीकडे हे धर्मांतराचे विषय आहेतच, परंतु सातत्यानं राज्यात महिला आणि महिला आणि मुली खरं तर विशेषतः सुरक्षित नाहीयेत. नसरापूरची घटना असेल किंवा अनेक राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घटना होताना पाहायला मिळतात. याच धर्तीवरती प्रश्न आहे की जसं तुम्ही संभाजीनगरमध्ये सांगितलं की पोलीस काम करत नाही, या ठिकाणी देखील पोलिसांचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने सुरू नाहीये का? नाही, पोलिसाचं काम चालू आहे, परंतु त्याला पाहिजे तेवढा आक्रमकपणा नाहीये हे मी मान्य करतो. कारण की पोलिसाचा धाक पाहिजे, धाक. मतदारसंघामध्ये अनेक शहरामध्ये अनेक खून होतात, आरोपी बिंदास फिरताना काही ठिकाणी पाहिले जातात. या मुलींचे जे प्रकरण घडलेले आहेत, अल्पवयीन मुलींवर झालेली रेपचे घटना असतील किंवा खून असतील, ज्याला पाठबळ मिळाल्यासारखं वाटतं कधी कधी. आमच्यासारखा माणूस चिडून म्हणतो की त्या अरे अशा आरोपीला तुम्ही धरा, ठेचा, त्यांना रस्त्यावर त्यांची धिंड काढा. परंतु अनेक प्रकरणामध्ये जेव्हा पोलीस हतबल होतात त्या टायमाला हा सगळा आरोप हा गृह खात्यावर जातो, म्हणजे इनडायरेक्टली मुख्यमंत्र्यावर जातो. म्हणून अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे. पोलीस काम करत नाही असा माझा आरोप नाही, परंतु ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्यामध्ये कमी निश्चित आहे. सर, वेगळा प्रश्न. मुंबई महानगरपालिकेत सेना आणि भाजपसोबत सत्तेत आहे. नालेसफाईची पाहणी करत असताना महापौर ऋतू तावडे कुठेतरी संजय घाडी यांना, जे उपमहापौर आहेत, त्यांना डावलत असल्याचं दिसतंय. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी देखील आहे. दोन्ही महापौर आणि उपमहापौर यांचे वेगवेगळे दौरे आता निघून आले.
मुंबई महानगरपालिकेला चांगलं करण्याचं, लोकांना सुविधा देण्याचं, लोकांच्या अडचणी समजून घेण्याचं काम आणि त्याबद्दल निवडणुकीमध्ये दिलेला सर्वसामान्य माणसाला आत्मविश्वास, ते काम करताना आता मग भाजपची महापौर आहे का शिवसेनेचा उपमहापौर आहे, यांनी सोबत काम करणं अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये जो समन्वय ठेवायला पाहिजे तो त्यांनी कायम ठेवला पाहिजे. महापौर एकीकडे दौऱ्याला जात आहेत, उपमहापौर नंतर जात आहेत, नंतर स्टँडिंगचा चेअरमन जाईल, नंतर पुन्हा नगरसेवक जाईल. अशामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. मग आम्हाला जी अपेक्षा आहे, शिवसेना भाजपची युती आहे, युतीमध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जे काही पदाधिकारी असतील यांनी जॉईंटली प्रत्येक ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे आणि लोकांना दिलासा दिला पाहिजे. परंतु ते कालच्या घटनेमुळे ते दिसलं नाही. मग याची निश्चितच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी दखल घेतली असेल. पुढच्या वेळेला हे दोन्ही बरोबरच या सर्व प्रभागामध्ये फिरतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे महापौरांना इन्सिक्युरिटी असं वाटतं का? नाही, महापौरांना इन्सिक्युअर्ड असण्याचं काही कारण नाहीये. आणि आता पक्ष हा बाजूला, सर्वसामान्य हा माणूस आपला टार्गेट ठेवून आपण काम केलं पाहिजे. त्याला काय पाहिजे, त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून, आता कोणी दुसऱ्या पक्षाचे जरी असले आणि ते जरी असे चांगल्या कामासाठी बरोबर येत असेल तर त्यांना सुद्धा बरोबर घ्यावं लागेल, घेतलंच पाहिजे असं आमचं सगळ्यांचा त्यांना सुद्धा एक सूचना असणार आहे. कांदिवलीमध्ये खरं तर सुशोभीकरण असेल किंवा शौचालय बांधणे असेल, हे न करता त्या ठिकाणी राजकीय पक्षाची गोडाऊन आहेत. विशेष करून भाजप पक्षाची गोडाऊन आहेत. म्हणजे 16 शौचालयांपैकी 10 शौचालय बांधलेलीच नाहीत, तर त्या ठिकाणी राजकीय पक्षाची गोडाऊन म्हणजे भाजपचीच गोडाऊन आहे. ते योग्य वाटते का? जो निधी ज्यासाठी दिला गेला आहे ती कामं केली जात नाहीत, मात्र पक्षाच्या कार्यालयासाठी वापरलं जातं. शासकीय निधी कोणताही असो, महानगरपालिकेचा असो, शासनाचा असो, त्याचा वापर हा राजकीय पक्षासाठी केला जाऊ नये, करता येत नाही. हे उघड सत्य आहे. असं जर कोणी केलं असेल तर तो शासनाच्या निधीचा अपव्यवहार त्याला म्हणता येईल. आणि तसं जर झालं असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा तुम्हाला कारवाई करता येते. शासनाचा निधी हा शासकीय कामासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जे जे योजना आहेत त्यावरच वापरला जावा. सर, आमदार रोहित पवार यांचं एक वक्तव्य जे आहे ते सध्या चर्चेत आहे. अजित पवार शेवटच्या काळात जे आहेत ते भाजपच्या विरोधात बोलले होते. त्यामुळे जर तुम्हाला आगामी काळात जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोध हा करावाच लागेल, अशा पद्धतीचं एक सूचक विधान रोहित पवार करतात. रोहित पवारांचा पहिल्यापासून भाजपच्या विरोधात असलेले स्टेटमेंट आपण पाहतोय. परंतु राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये एखादं स्टेटमेंट केलं म्हणून पक्षाचा विरोध, मग अजितदादांनी त्यावेळेला पक्ष का सोडला नाही, तो सत्तेमधून बाहेर का पडले नाही, हे सुद्धा प्रश्न राहतात ना. आणि म्हणून अजितदादाच्या स्टेटमेंटचा गैरअर्थ घेऊन आपलं राजकीय समीकरण बसवण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत. मला वाटतं हे योग्य नाही. तपास निश्चित जलद गतीने झाला पाहिजे. त्यातून काय निष्पन्न होईल ते समोर आल्यानंतर त्यावर बोललं पाहिजे. आणि आजच्या घडीला राजकारणामध्ये त्यांच्या स्टेटमेंटनी काही उलटापालटा होईल अशी शक्यता सुताराम सुद्धा नाही. सर, काल जय पवारांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं. कशा प्रकारे बघताय? ते चालतंय ना. आता तो मुलगाच आहे. आईने मुख्यमंत्री व्हावं ह्यात काय गैर काय? कोणत्याही, मी अनेक वेळा सांगत असतो की कोणताही पक्ष असेल त्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते, ती गैर नाहीये. सुनेत्रा पवारसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे म्हणतील, एकनाथ शिंदे साहेबांसाठी आम्ही म्हणू, भाजपसाठी भाजपचे नेते म्हणतील. हे सर्व असलं पाहिजे, महत्वाकांक्षा ही असलीच पाहिजे. म्हणून त्यांनी केलेलं स्टेटमेंट काही गैर नाहीये, त्याला आम्ही गैर समजत नाही. त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यामध्ये काय घडेल ते इतर काळात आपल्याला पाहायला मिळेल. या स्टेटमेंटमध्ये लगेच बच्चू कडू देखील म्हणाले आहे की जोवर आम्ही एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करत नाही तोवर स्वस्थ बसणार आहे. कुठे मुख्यमंत्री पदासाठी महायुती पुन्हा चढावट सुरू झाली का? असं नाहीये. बच्चू कडूने एक चांगल्या अर्थाने त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे. आम्हाला आमच्या नेत्याला मुख्यमंत्री होताना पाहायचंय आणि ते झाले पाहिजेत, त्यासाठी आमचाही प्रयत्न आहे.
आम्ही प्रयत्न करायचा नाही का, आमची संख्याबळ वाढवायचं नाही का, हे सगळ्या गोष्टी जो तो पक्ष करत असतो आणि आम्ही पण तसंच करतोय, राष्ट्रवादी तसंच करतोय आणि भाजपही करतोय. म्हणून याच्यामध्ये चढाओढचा प्रश्न नाही, तर नेतृत्वाची कसोटी लागण्यासाठी पक्ष मजबूत करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सर, अलीकडे 3 महिन्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला आणि काल देखील खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते भरकटलेलं होतं आणि त्यांना इमर्जन्सी लँडिंग जी आहे ती करावी लागलेली होती. खरं तर सातत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा काही धोक्याच्या घटनेतून सातत्यानं बचावताना पाहायला मिळतात. एक मित्रत्वाच्या नात्याने किंवा त्यांच्या काय सल्ला द्याल? काल एकनाथ शिंदे साहेब जेव्हा विमानतळाकडे चालले होते त्या टायमाला मी स्वतः नंदनवनला त्यांच्या बंगल्यावर होतो. मुरबाडला पाऊस सुरू आहे अशी बातमी सुद्धा होती, त्याचा मेसेजही आला होता. परंतु शिंदे साहेबांनी कार्यकर्त्याच्या घरी लग्न असल्यामुळं आपण गेलं पाहिजे, त्याचा आनंद त्याला दिला पाहिजे म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाटलं की वातावरण निवळेल आणि आपण तिथे लँड होऊ. परंतु तसं न होता जे मध्येच ठाण्याच्या पलीकडे जे काही वादळ आलं त्यामुळं त्या वादळातून जो पायलट होता त्याने सांगितलं की पुढे जाणं शक्य नाही आणि ते पलटवलं. शिंदे साहेबांनी सुद्धा मी त्यांना विनंती करणार आहे, तुम्ही अशा या धोक्याच्या सूचना जेव्हा मिळाल्या त्या टायमाला अशी रिस्क घेऊ नका. अनेक वेळेला शिंदे साहेब थोडा जिद्द करतात, त्यांचा जिद्दी स्वभाव आहे. त्यांना असं वाटतं की आपल्यामुळं कार्यकर्ता दुखावला जाऊ नये. ही भावना जरी नीट खरं असली तरी त्यांचा जीव सुद्धा त्याच्यामुळे धोक्यात येऊ शकतो. हे कालच्या घटनेने पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या काळजाचा ठोका हा चुकला होता. आपण याची सुद्धा काळजी घ्या. शिंदे साहेबनी आता प्रवास करताना या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. त्यांचा प्रवास एका दिवशी 4-4, 5-5 जिल्हे क्रॉस करून ते सगळं कार्यक्रम आटपत असतात. ही आता गती थोडीशी थांबवली पाहिजे. कमी प्रमाणात हा प्रवास त्यांनी केला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती राहील. सर, राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री या आदिती तटकरे आहेत आणि त्यांच्याच या सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास गेल्या 5 वर्षांपासून 16,000हून अधिक अल्पवयीन माता ज्या आहेत त्या त्यांच्या जिल्ह्यात आढळलेल्या आहेत. कशा पद्धतीने ही सगळी घटना बघतात त्या स्वतः महिला बालविकास कल्याणच्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात? नाही, या संदर्भामध्ये पूर्णपणे कल्पना मला नाही, परंतु जर असं होत असेल तरी याचा अर्थ तिथं आणखीन साक्षरताचं प्रमाण कमी प्रमाणात असावं. मुली अल्पवयीन जेव्हा प्रेग्नेंट असतात याचा अर्थ बालविवाह त्या ठिकाणी होत असावेत आणि म्हणून याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे. मला वाटतं तटकरे सुद्धा त्याची दखल घेतली असेल. पोलिसांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. उद्याच्याला ह्या घटना पुन्हा वारंवार वाढत जर गेल्या तर पुन्हा पूर्वीचा काळ बालविवाहाची जी पद्धत होती ती त्या जिल्ह्यात दिसते की काय असं चित्र निर्माण होईल. चल.